गुड मॉर्निंग सर्वांना। आज थोडी तब्येत डाऊन आहे, सर्दी खोकला आहे, त्यामुळे आज काय वॉकला गेले नाही। ऑफिसला पण सुट्टी असल्यामुळे आज थोडा आराम करायचाच विचार आहे। आज माझं वॅक्सिनेशन सुद्धा आहे। ॲक्च्युली एक कांड झालं आहे माझ्यासोबत, म्हणजे मीच गेली आहे त्या कांडजवळ। ऑफिसला जाताना मला एक कुत्रा चावला, फार नाही लागले, त्याचं दात लागला होता थोडा, इथे जखम हलकी होती पण ब्लीडिंग झाली होती, त्यामुळे माझी टरकली होती। मी म्हटलं हे काय झालं माझ्यासोबत, असं कधीच झालं नव्हतं आणि प्रेग्नेन्सीमध्येच असं व्हावं थोडंसं मला शॉकिंग वाटलं। तर मी ऑफिसला गेले, ते वॉश केलं प्रॉपर आणि मग हाफ डे घेऊन हॉस्पिटलमध्ये आले। हॉस्पिटल माझ्या घराच्या अगदीच जवळ आहे। डॉक्टरांना सगळं सांगितलं, विचारलं की प्रेग्नेन्सी सेफ आहे का, तर डॉक्टरांनी हो सांगितलं आणि 4 डोस त्यांनी मला लिहून दिले। ज्या दिवशी बाईट झालं तो, नंतर 3रा दिवस, त्यानंतर 7वा दिवस आणि मग 28वा दिवस जो आज आहे। सो मी रिक्वेस्ट करेन जे पण लेडीज प्रेग्नेंट असतील की थोडं आवर घाला, बाहेरच्या कुत्र्यांजवळ जाऊ नका। याचा अर्थ असं नाही आहे की भीती आहे मनामध्ये, आता कुत्र्यांजवळ जायचंच नाही आहे किंवा त्यांना हात लावणारच नाही आहे मी। थोडे दिवस अजून मला कंट्रोल करायचं आहे, लांब राहायचं आहे त्यांच्यापासून। तसेच माझे जे डॉक्टर आहेत ज्यांच्याकडे मी फॉलोअपसाठी जाते, तर त्यांनासुद्धा मी इन्फॉर्म केलं आहे की असं असं माझ्यासोबत झालं आहे आणि मी असं वॅक्सिन घेतलेले आहेत। त्यामुळे त्यांनासुद्धा सांगणं गरजेचं होतं मला। त्यांनी मला सांगितलं की न विचारता काही करू नका, पण त्यांनी सुद्धा सर्च केल्यावर त्यांनी सांगितलं की सेफ आहे। तर आता मी ब्रेकफास्ट रेडी करते माझा, तुमच्याशी नंतर बोलते। मगासपासून हिला सुद्धा माझ्यासोबत खेळायचं होतं म्हणून आवाज देत होती। आता तिचं मन भरलंय माझ्यासोबत खेळून, त्यामुळे तिने सरळ मला इग्नोर केलेला आहे। दुपारच्या जेवणाला भेंडीची भाजी आणि ज्वारीची भाकरी करायचं ठरवलं मी, त्यामुळे भेंडी स्वच्छ धुवून घेतली होती, कापून घेतली। खूप काही खटाटोप करणार नव्हते मी, कांदा टमाटा काहीच टाकणार नव्हते, फक्त एक मिरची आणि तेलामध्ये थोडंसं भेंडी फ्राय करून घेणार होते आणि वरून मसाले टाकणार होते, पाण्याचा हापका टाकून शिजवून घेणार होते। एका साईडला भेंडीची भाजी होत होती आणि दुसऱ्या साईडला मी ज्वारीचं पीठ मळायला घेतलं होतं। छानपैकी मळलं ते आणि त्याच्या मी भाकऱ्या करणार होते। पहिलीच भाकरी होती त्यामुळे ती खूप मोठी झाली होती। भेंडीची भाजी छान अशी मस्त खरपूस झाली आहे। फक्त वरून शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि भाकऱ्या पण माझ्या रेडी आहे।
सो अशी माझी प्लेट रेडी आहे. काकडी आहे, ज्वारीची भाकरी आहे आणि भेंडीची भाजी आहे. अशी थोडी खरपूस, वरून थोडं शेंगदाण्याचा कूट टाकला आहे मी. कुठे गेली माऊ? जेवण झाल्यानंतर आम्ही थोडं लपाछपी खेळत होतो. तिला हा लपाछपीचा गेम खूप आवडतो. जेवण झालं त्यानंतर मी थोडंसं रेस्ट केलं आणि मग 3:45 वाजले होते आणि मला वॅक्सिनसाठी जायचं होतं. जवळच हॉस्पिटल होतं, ग्रामीण हॉस्पिटलमध्ये जाऊन मी घेतलं आहे. म्हणजे माझा डॉक्टर वेगळा आहे आणि मी हे जे वॅक्सिनेशन आहे, रेबीजचं वॅक्सिनेशन, हे एका ग्रामीण हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतलेलं आहे. वॅक्सिन घेऊन मी रिटर्न घरी आले आणि बाहेर खूप ऊन आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी. आणि इथे कोणीतरी डोरच्या मागे माझं वेट करतंय. चल, खाल्लं तू? खाल्लं? पकड पकड पकड. आताच जाऊन आले मी आणि वॅक्सिन घेतलं आहे मी. माझा शेवटचा डोस होता आणि थोडंसं खाज येते, बर्फाने सुद्धा शेकवेन. बाकी त्याचे काय असे वेगळे साईड इफेक्ट मला नाही जाणवत. गरमी इतकी होते ना. सो आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.